सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. अरे दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. उतरून म्हणला काहे को बनाई. इतकी भयानक दुनिया सांगू का, या संसारातली इच्छा पूर्ण होत नाही म्हणून साधू कधी संसाराच्या भानगडीतच पडत नाही. अहो संसाराची भानगड सोडून द्या, संसाराच्या नावे घालून या शून्य, हे साधूचं जीवन आहे. पण पुढे सांगू का, साधू कधी देवाच्या सुद्धा दारात जात नाही. त्याच्याकरता पहिलं उदाहरण शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवाच्या दारातच गेले नाही, मग देवनाथ महाराजांच्या दरवाजात आहे. ऐका बरं, साधू संसाराचं दार सोडून द्या पण देवाच्या दारात सुद्धा कधी जात नाहीत महाराज. उदाहरण क्रमांक 1, नाथ महाराज देवाकडे गेले नाही, देवनाथ महाराजाकडे आला. विश्वाच्या पाठीवर माऊली, नाथ महाराजासारखे श्रीमंत संतच नाही. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता वा वा वा, सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ स्वामी एकनाथ. दत्तराव काय झालं, जवळच्याच माणसाला हाना तुम्ही. हा ओके. लोक लगे तिकडे बघायचं. सकल संता माझी राजा ऐका आणि स्वामी एकनाथ. हा दत्तरावसाठी टाळ्या वाजवा एकदा. माणसाला बुद्धी पाहिजे त्यातली लगेच, आहे की नाही. फ्रेश नाही तर आमचं कीर्तन होस तर काही काही माईक माईक एकीकडं महाराज तिसरीकडं. वा धन्यवाद दत्तराव. सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. जाऊन द्याकडे आणखीन खाजगी सांग का, खाजगी. नाथ महाराज एवढे श्रीमंत साधूच नाहीत. नाथ महाराज किती श्रीमंत 2 मिनिटात सांगतो. तुम्ही माझं कीर्तन ऐकायला जसं आले का नाही, तर ह्यांचा पकवाज ऐकायला, यांचं गायन ऐकायला आले का नाही, तसं पूर्वीच्या काळात नाथ महाराजांच्या वाड्यावर पोथी कीर्तन भजन रामायण चालायचं. मग माणसं ऐकायला यायची आणि येणाऱ्या माणसांना नाथ महाराज 1 किलो गुळाची ढेप आणि 2 किलो हरभऱ्याची डाळ द्यायची. कुणाला बोलत चला कीर्तन ऐकायला येणाऱ्याला. आता ही अपेक्षा तुम्ही माझ्याकडून करू नका. नाही तर कोण आणला होता महाराजून गुळ वाटीत होते. हो मीच तुमचा गुळ हात किनारे, पण गुळ जेवढा आहे तेवढाच. हे नाथ महाराज होते. जाऊन द्या. नाथ महाराज किती श्रीमंत 2 मिनिटात सांगतो. एकदा नाथ महाराजांच्या वाड्यावरती चोरी झाली. 24 चोर नाथ महाराजांच्या वाड्यावर गेले, 24 जण. ऐका, आणि 24 जणांना नाथ महाराजाचं एवढं सोनं चोरलं, एवढं सोनं चोरलं, उचलता न यावे एवढं लगे आठवडे बांधले. किती जणांना? 24 जणांना. प्रकार असा झाला, पहिल्याच्या डोक्यावर दुसऱ्याने दिलं, दुसऱ्या डोक्यावर तिसऱ्याने, तिसऱ्याच्या चौथ्याने, चौथ्याच्या पाचव्याने, पाचव्याच्या सहाव्याने. वेळ कमी असल्यामुळे 23 जण निघून गेले. खाली राहिला इतकं सोनं चोरलं, उचलताच येत नव्हतं गाठोडं त्याला. 23 जण निघून गेली, खाली एक राहिला.
ते एक जणाला सोनं उचलून द्यायलाच कोण नाही, ते गाठोडं उचलून द्यायलाच कोण नाही. मग एक जणांनी बाकीच्या 23ला हाक मारल्या, अरे तुम्ही गेले निघून, हे सोन्याचं गाठोडं मला कोणी उचलून द्यायचं. तेवढ्यात त्याचा आवाज ऐकला बाबा नाथ महाराजांनी घराची कडी उघडली, ऐका, आणि बाहेर आले. नाथ महाराज त्या चोराला काय म्हणतात माहिती का, अय राजा जाऊ दे त्या 23 जणाला, मी देतो तुला गाठोडं उचलून. हा लयच पाहिले हो अर्ध्या बटाट्यावनी. काय झालं, तुमच्या गावात आहे का नाथ महाराज एखादा असला? नाही असला तर सांग, संध्याकाळी येतो आम्ही सगळेजण. ये रे गाड्या बी 4-5 आलेल्या आहेत आज. नेतोत ना, जाऊ द्या. ही तरी नाथ महाराजाची व्यवहारिक श्रीमंती, ओरिजिनल ऐका. द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. कुणाच्या घरी? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र. क्या बात है. हा 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 हा. वा 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 वा. जय हो. कावडीने पाणी किंवा श्रीखंड्या चंदन उगाळो निकरी, वस्त्रे गंगा तीरी धूतसे, निळमने देवा राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी नोहे निळामने देव राभे त्यांचे घरी. उत्तर एकच आहे, देव नाथ महाराजांच्या घरी. नाथ महाराज गेले नाहीत. महिला मंडळीसाठी 2 मिनिटात उदाहरण सांगतो. माझी जनाबाई सुद्धा देवाकडे गेली नाही. मग जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी राहायची. बोलिलो होतं नामदेव महाराजांनी, जने हे जने नाही ना तुला कोणी, निर्मल्याच्या तुळशीच्या हार खाते ना बाई, हे जने झोपायला सुद्धा जागा नाही ना, ऐक ना जने, वडील 6 महिन्याने येतो म्हटलेत आले नाही ना, आणि आई तर लहानपणी मेली ना. जने मला कसं तरी वाटतं ग, तू एक काम कर, तू माझ्या घरी चल. जनाबाई म्हणली, बाबा तुमच्या घरी काय हो, खाण्याची तुम्हालाच पंचायत असेल, तुमच्या घरी मी येऊन उगाच परत कशाला बस तुमची अडचण करायची. नामदेव महाराज म्हणले, जने तसा मी गरीबच आहे. माऊली नामदेव महाराजांची गरिबी काय होती हो? केली बरी नारायणी घर चंद्रमो. वा वा माऊली वा. केली बरी नारायणी घर चंद्रमो. केली बरी नारायणी. हा भरत महाराज. वा क्या बात है वा. अत्यंत गोड वा. केळीवर नारळी घरा चंद्रमोळी. नामदेव महाराजाची एवढी गरिबी, पण नामदेव महाराज म्हणले, आगा जणे चल, एकट्या माणसानं कुठं पुन्हा गरिबी वाटत असते का. जनाबाई गेली आणि पहिला प्रश्न टाकला, महाराज हो तुमच्या घरी फुकट खाणार नाही. माझ्या सगळ्यांना विनंती, महाराज जिंदगी जगत असताना फुकट जगू नका रे. ज्या मायबापांनी जन्म दिलाय ना, त्या मायबापाच्या बस जीवावरती जिंदगी जगू नका. काहीतरी करा तुम्ही, अभ्यास का व्हायना पण करा. हो काहीतरी केलं पाहिजे महाराज लोकांनी. काय नाही महाराज, काय काय टेगे निसते
निस्ते फिरत येत निस्ते हो कुणी नावं ठेवा त्यांना कुणी काय करा कुणी काय करा काय नाही काहीतरी करा. जनाबाई म्हणले बाबा काहीतरी करायचं हो मला काहीतरी काम द्या फुकट नको मला खायचं. नामदेव महाराज जनाबाईला काम देतात. 4 वाजता उठते जनाबाई आणि ऐका ना नामदेव महाराज सुद्धा 4 वाजता काकड्याला उठतात. नामदेव महाराज काकडा करतात मात्र जनाबाईच्या पाठीमागं नामदेव महाराज काम देतात आणि 14 जणांचं जेवण्याचं आणि स्वयंपाकाचं काम माझ्या जनाबाईच्या पाठीमागं व्हायचं. रोज जनाबाई उठायची जात्याच्या शेजारी जायची आणि जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला क्या बात. काही नाही उणीवा विश्वाचे तू दळीतो जाते हे पीठ काढितो दैवाचे पण आळ चोरीचा माझ्यावरी हे ओव्या गाऊनी स्वरात दासी जनी जागर दळण दळीते सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी वा 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 आळ चोरीचा माझ्यावरी. ऐका ना असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज देती सोळावर. देवा कुठं गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी. रोज म्हणायची रे रोज सुंदर माझी जाते गे फिरते भुकते गे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे महाविठ्ठला. अहो 11 वाजत आले तर सगळे म्हणायलेत वाजवायलेत सिस्टीम भारी सगळे तुम्ही निसतं सगळ्या मायांनी सगळ्या आयांनी माझ्या मागं 2च सेकंद म्हणायचे जास्त नाही तिसरा बी नाही 2 सेकंद टाळी वाजवायची लाजायचं नाही घाबरायचं नाही काय नाही. सगळ्या माऊलीने बोला बोला सुंदर माझे जाते गे फिरते भौतिके. हो मोठं गोड म्हणायला पण मोठ्याने म्हणायचं हो मोठ्याने आवाज चांगला निघला पाहिजे हो. बाया बाया महाराज पाणी आणायला जाऊ द्या ना हिरीवर हापश्याव आणि भांडे घेऊन जाऊ द्या आणि बायातली बायात भांडणं लागाव तिथं पाण्यासाठी तिथं लय आवाज निघतो आ का तुला म्हातारा मेला असतं नाही. हो इथलेच आहेत ना वा मस्त माणूस आहे बरं का पण हो दुसरा कोणी चोपदार असता तर मेलाच असता देव पण काठी बिटी हो घेऊन तयार आहे. थोडं चुकलं की हानतेतच मला ते. सगळ्या मावल्या म्हणा मोठं गोड म्हणायला पण चांगलं म्हणा आणते ना. हा बोला सुंदर माझे जाते गे फिरते भौतिके. वा 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 हरी ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर हाती सारा. क्या बात है वा ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला. वा छान तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. किती छान म्हणले हो वा वा वा. तुम्ही टाळी वाजली म्हणजे मस्त म्हणलात बरं का. सगळ्यांच्या चरणी पुन्हा शब्द नव्हतं मस्त खूप छान म्हणल्या तुम्ही मस्त म्हणल्या. असं मुंगीची लाईन कशी चालते एक अशी इतकं छान म्हणल्या. मावल्यांची सगळ्यांची बारी झाली आता पुरुष लोक. तुम्हाला सोडित नाही मी तुम्हाला सुद्धा म्हणायला लावणार आहे. घाबरायचं नाही काय नाही काय नाही म्हणा माझ्या माग. हा चला बोला हा राधे कृष्णा 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 राधे राधे.
मन म्हणाव तूच म्हण तूच. पैसे तू घ्यायला आणि म्हणा आम्हाला लावायला आपलं मस्त. ऐक, हे मावल्यांना सोर कुम असतो माहिती आहे भरत महाराज, त्यांचा गळा गोड कुम असतो. नळ गोड कम असतं. मावल्या कधी व्यसन करीत नाहीत महाराज, त्या कधीच नाही, सुपारी नाही, तंबाखू नाही, काहीच नाही, काहीच नाही. आपले लोक कटलं संपवले बिड्याचे. 3 कटलं पुरायनात माणसांना. अरे कशाने आवाज तुमचे धड राहते. जाऊ द्या, रोज जनाबाई म्हणायची लांबल माझं. जनाबाईनी म्हणावं देवाने यावं, दळण दळू लागावं. नुसतं दळणच नाही, ऐका रे, जणी डोईने गांजली, डोक्यामध्ये वा झाल्या वा, आणि देव जनाबाईच्या वा काढायला आला. आणि वा काढायचा जनाबाईच्या, ऐका, विनीफुनी करायचा, आंघोळ घालायचा. आणि जनाबाई सुद्धा म्हणायची देवा माझी घाला गवेनी साजनी घाला गवेनी. वेणी फणीचं काम माझा देव करायचा. आणि फणी झाली, विणी झाली की त्या फणीमध्ये आलेली ऊ माहिती आहे ना, आता राहिली नाही, जुन्या काळात होती ती ऊ. अशी डोक्यातली घ्यायचा देवजनीच्या, ऐका ना, डाव्या अंगठ्याच्या नखावरती अशी मांडायचा. उजव्या अंगठ्याच्या नखानं भरत महाराज, डाव्या अंगठ्यावरच्या नखावरची ऊ, दोन्ही नखाच्या मध्ये देव मारतोय. जनाबाईच्या डोक्यातली कशी बघा, ऐका. मिली ना, वा 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 वा. अशी ऊ मारायचा महाराज. आणि जनाबाई मग खुश व्हायची. वा काय जनाबाईचं प्रेम. जनाबाईकडे देव यायचा. आपलं उत्तर एक कसं आहे, जनाबाई देवाकडे नाही गेली, देव जनाबाईकडे आला. दळण दळू लागतोय, वा मारतोय. आता ऐका, तुकाराम महाराज सुद्धा देवाकडे गेले नव्हते. मग भंडाऱ्यावरती गेले होते, भजन करायचे. वृक्षवल्ले वेळ नाही आपल्याकडं, ऐका, रोज भजन करायचे. हे राहून देवा लागत असतंय. पुढचं टोक म्हणजे हे पुन्हा असं असतंय. एकाच कीर्तनात सगळं नसतं, हे का नाही. रोज भजन करायचे. तुकोबर आहे, देवाकडे गेले नाही दत्ता महाराज. मग देवच तुकोबरायकडे आला. भंडारा डोंगरावरती हात धरला. ओ तुकोबर आहे, तुम्ही आमच्याकडे कधीच येत नाहीत, माहीत झालं आम्हाला. आज मी तुमच्याकडे आलोय महाराज. आज जर मी तुमच्याकडे आलो असल तर सांगा गड्या तुमची काय इच्छा. तुमचं प्रेमही नाही माझ्यावरती, जाऊ द्या, नका येऊ तुम्ही माझ्याकडे, मी आलोय. काय तुमची इच्छा आहे, काय तुमची मागणी आहे, त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणा. माझी ये जातीचे, वा वा. ये जातीचे भेटा कोणी, माझी ये जातीचे, माझी ये जातीचे, माझी ये जातीचे, माझं भेट माझी
वा, तुकाराम महाराज म्हटले, देवा तू माझ्याकडे आलास, तू म्हणतोस म्हणून माझी ये जातीचे मज भेटो कोणी. ते भगवंतानी तुकोबराला प्रश्न विचारला, का हो महाराज, अहो काय बोलता, वारकरी कधी जात मानित नाही, वारकरीने जात मानली नाही आणि वारकरी जात मानणार सुद्धा नाही. मग वारकरी जात मानित नाही, तुम्ही कस काय म्हणता माझी ये जातीचे मज भेटो कोणी. तुकाराम महाराज म्हटले, देवा मला सुद्धा तेच म्हणायचंय, वारकरी कधी जात मानित नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा किंवा यारे यारे लहान थोर इथं सकळांशी येते. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, नपा हे याती कुळाचा विचार. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वा, वा, वा. मुखी नाम तोची धन्य. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड.